कुळबंदर रोड पातलीपाडा येथील श्रीमा ट्रस्टद्वारा संचलित श्री तारामा यांनी 2000 मध्ये स्थापन केलेल्या श्रीमा विद्यालयाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं आहे। नुकतीच आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न झाली। या योग स्पर्धेमध्ये 22 शाळांतील 300 विद्यार्थी योग स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। स्पर्धेमध्ये विविध योगासकांच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं। स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पारितोषिक, त्याचबरोबर प्रशस्ती पत्रक, चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। ही स्पर्धा व्यक्तिगत आणि समूह या 2 स्वरूप श्रेणींमध्ये घेण्यात आली। स्पर्धेतील विजेते सिनियर सोलो मलिष्का सिंग, त्याचबरोबर द्वितीय क्रमांक इशिता चौधरी यांनी पटकावला आहे, तर तृतीय क्रमांक AK जोशी विद्यालयाच्या अनन्या लिमये हिने पटकावला आहे। तर ज्युनियर सोलोमध्ये प्रथम क्रमांक DAV पब्लिक स्कूल ठाणेच्या देवसिंग, तर द्वितीय क्रमांक डी साऊथ इंडियन असोसिएशनच्या अद्विका मेहर, तर DAV पब्लिक स्कूल ठाणे येथील उर्वी मोरे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे। सीनियर ग्रुपमधून प्रथम क्रमांक युनिव्हर्सल हायस्कूल ठाणे, तर द्वितीय क्रमांक न्यू हॉरायझन स्कूल आणि तृतीय क्रमांक DAV पब्लिक स्कूल ठाणे। ज्युनियर ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक DAV पब्लिक स्कूल, तर द्वितीय क्रमांक युनिव्हर्सल हायस्कूल आणि तृतीय क्रमांक दी साऊथ इंडियन असोसिएशन यांनी पटकावला आहे। इसवी सन 2000 मध्ये श्री दिव्य स्वरूपी तारामा यांनी श्री महाविद्यालयाची स्थापना केली। भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र व्हावा म्हणून उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत त्यांनी आश्रमांची, शाळा आणि कॉलेजची स्थापना केलेली आहे। हे आंतरशालेय योग स्पर्धेचं 10वं वर्ष आहे। यावर्षी 250 मुलांनी या ठिकाणी योग स्पर्धेत भाग घेतलेला आहे। ते कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पनवेल या ठिकाणच्या शाळा या योग स्पर्धेत भाग घेत असतात। ज्युनियर ग्रुप आणि सिनियर ग्रुप अशा प्रकारचे 2 भाग करून विविध क्षेत्रातले मान्यवर जजेस नेमून विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यांना भरघोस बक्षिसं, ट्रॉफीज देण्यात येतात। विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये पतंजली यांनी जी योग साधना निर्माण केलेली आहे, त्यामुळे लहान मुलांच्या मनात ती बिंबवली। तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी अशा प्रकारची आरोग्य पद्धती विद्यार्थ्यांना ठाऊक होईल, ते अभ्यासामुख होतील, भारतीय संस्कृती त्यांच्या हृदयात रुजेल, त्यांची अभ्यासाची प्रवृत्ती वर्धिष्णू होईल। या हेतून या योग स्पर्धा आयोजित केल्या जातात। ये साल हमारा 25th ईयर है, सिल्वर जुबली ईयर है। हमने 2000 में स्कूल स्टार्ट किया था। हमारे पास योगा तो बहुत सालों से चल रहा है। वैसे आश्रम से हम कनेक्टेड है, तो हमें पहले से बचपन से योगा सिखाया गया है, वही हम स्कूल में बच्चों को सिखाते हैं। हमने एक रेगुलर पीरियड रखा है जिसपे बच्चों को हर हफ्ते में हर क्लास को 2nd 3rd स्टैंडर्ड से लेके हमारा योगा चलता है। तो कंपलसरी सब बच्चों को योगा करना ही है और हमारे बच्चे बहुत सारे जगह पे डिस्प्ले करते हैं। रिपब्लिक डे पे खास करके 200 या 300 बच्चे एक साथ में हमारे ग्राउंड में योगा परफॉर्मेंस करते हैं। ये योगा कंपटीशन हमने चालू किया कि योगा का हमें सभी बच्चों को जानकारी देना है, सभी जगह पे जानकारी देना है। बहुत सारे बच्चे करते हैं लेकिन उनको एक स्टेज नहीं मिलता है परफॉर्मेंस करने के लिए, इसीलिए हमने ये योगा कंपटीशन स्टार्ट किया। और जब से हमने स्टार्ट किया है 20-25 के ऊपर स्कूल्स आते हैं और एक 250 से 300 बच्चे बीच में पार्टिसिपेट करते ही है। और सभी स्कूल से हमें यही फीडबैक मिला है कि बहुत अच्छा लगा,
बच्चों को भी, हमारे टीचर्स जो आते हैं और हमको भी अच्छा लगा कि हमारे बच्चे परफॉर्म करते हैं।